नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिंग रोडचा एक नवीन अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आता या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन भूसंपादनासाठी नव्याने दर निश्चित केले जाणार आहेत। यानुसार आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नव्याने फेर मूल्यांकन केले जाणार आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नव्याने फेर मूल्यांकन केले जाणार आहे। विशेष म्हणजे फेर मूल्यांकन प्रक्रिया सुरू झाली आहे। यात या प्रकल्पामध्ये बाधित 2 गावात फेर मूल्यांकनाची प्रक्रिया राबवण्यात आली असून फेर मूल्यांकन केले असता बाधित शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळण्याची शक्यता तयार होत आहे। मात्र असे असले तरी या नव्याने केल्या जाणाऱ्या फेर मूल्यांकनाच्या प्रक्रियेमुळे या प्रकल्पाचे काम पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे। निश्चितच काम लांबणीवर पडणार असले तरी देखील या पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला यामुळे मिळणार आहे। म्हणून बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाचा हा निर्णय फायद्याचा ठरू लागला आहे। वास्तविक प्रशासनाकडून आतापर्यंत कोणत्याही प्रकल्पाचे मूल्यांकन दर निश्चित करताना नोटिफिकेशन निघालेल्या वर्षांच्या लगतच्या 3 वर्षांतील जमीन खरेदी आणि विक्रीचे दर निश्चित धरून जास्तीत जास्त दर प्रकल्पामध्ये बाधित जमीनदारांना देण्याचा प्रयत्न असतो। पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना देखील याच पद्धतीने जमिनीसाठी मोबदला दिला जात होता। मात्र आता लगतचे वर्ष सोडून नंतरच्या 3 वर्षातील दर गृहीत धरण्यात येणार असल्याने पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। जसे की आपणास ठाऊक आहे की रिंग रोडसाठी मूल्यांकन करताना दोन्ही वर्षे कोरोना काळातील आल्याने या कालावधीत जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार कमी झाले होते। साहजिकच याचा परिणाम दर निश्चित करताना झाला आणि पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळण्याची शक्यता होती। मात्र तरी देखील प्रशासनाने निश्चित केलेल्या दरावर पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकरी आणि जमीनदार खुश होते। मात्र आता शासनाने काढलेल्या नवीन नियमानुसार आणि आदेशानुसार पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना अधिकचे दर मिळणार असल्याचे चित्र आहे। मात्र प्रकल्पाच्या कामाला यामुळे उशीर होईल एवढे नक्की। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।